जाणीवपूर्वक हिंदू साध्वीला अटक करण्यात आली, सैन्यातल्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली, प्रचंड मोठा कट, या सगळ्या व्यापक कट रचण्यात आला, ज्यातून पूर्ण देशात जगात हिंदू समाजाची बदनामी होईल आणि शांतताप्रिय सर्वांना सोबत घेऊन चालणारा हिंदू समाज हा हिंदू दहशतवादी म्हणून प्रस्थापित होईल, अशा प्रकारचा विकृत कट काँग्रेसने केला होता. काँग्रेसच्या या विकृत कटाला आज मिळालेली ही सणसणीत चपराक आहे. यापूर्वी एनआयएनी या आरोपींना सोडलंच होतं, पण आज जो कोर्टाचा निकाल आला त्या कोर्टाच्या निकालाने भविष्यात हिंदू समाजाला तरी किमान बदनाम करण्याचं काँग्रेसने थांबवावं, पण ते शहाणपणा शिकत नाही आहेत. ज्या सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवाद शब्द पहिल्यांदा वापरला, त्यांच्याच कन्येनी परवा पार्लमेंटमध्ये सिंदूरला, ऑपरेशन सिंदूरला तमाशा शब्द वापरला. यावरून काँग्रेसची मानसिकता कळते. सर्वोच्च सर्व 17 आरोपींना निर्दोष सोडण्यात आलेला आहे. एक मेन्शन जो आहे तो या ठिकाणी केला गेला होता. कारण सर्वोच्च कुठलाही पुरावा जो आहे तो कुठलाच पुरावा या प्रकारामध्ये कुठलाच पुरावा सादर त्यावेळी म्हणजे ज्यावेळी खटला झाला त्यानंतर वर्षानुवर्ष राज्यात केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. अनेक खोटे पुरावे रचण्यात आले, पण तरीही पुरावे सादर करता आले नव्हते. अत्यंत तोकड्या माहितीवरती ओढून ताणून काहीतरी करायचं म्हणून, कारण त्यांचा मुख्य उद्देश हिंदू समाजाला काँग्रेसचा बदनाम करणं, दहशतवादी ठरवणं हाच होता. आणि त्यामुळे कुठल्याही पुराव्याशिवाय जगामध्ये हिंदू समाजाची जी बदनामी झाली त्याबद्दल काँग्रेस पक्षांनी हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे, अशी आमची मागणी. आज जो मालेगांव बॉम्ब ब्लास्ट का निकाल आया है, इसके कई मायने हैं, लेकिन सबसे बड़ा मायना यह है, सबसे बड़ा अर्थ यह है